51 प्रश्न क्रमांक 51 हा भूमितीचा प्रश्न आहे. तर 21 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती बनते? तर वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र येते आपल्याजवळ वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र येते आपल्याजवळ पाया आर वर्ग. ठीक आहे, इथं पायाची किंमत हे 22/7 घ्या लागते आणि आर म्हणजे त्रिज्या दिलेली. पहा आता जसं की आता त्रिज्या कायले म्हणते, त्यानंतर क्षेत्रफळ कायले म्हणते, व्यास कायले म्हणते, आपण पाहू. आता हा जो काय एक समजा एक छोटा आपण वर्तुळ काढला, हा वर्तुळ काढला तर मध्यबिंदूपासून या वर्तुळाची जी रेषा छेदून आली याला का म्हणून आपण याला आपण त्रिज्या म्हणू. ठीक आहे, आणि जर समजा या वर्तुळाच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत दुसरी जर रेषा पूर्ण छेदून याला का म्हणून आपण व्यास म्हणू. ठीक आहे, आणि हा जो पूर्ण बाउंड्री आहे, हे वर्तुळाची ही जी पूर्ण बाउंड्री आहे याला का म्हणू लागते, हा जो पूर्ण बाउंड्री याला म्हणू लागते परिघ. आणि याच्या मधातला जो पूर्ण भाग आहे याला का म्हणतो आपण क्षेत्रफळ. ठीक आहे, तर त्रिज्येच्या दुप्पट काय असते, नेहमी व्यास असते, म्हणून आपल्याला हे माहित आहे. तर पहा लक्षात घ्या. मग आता त्रिज्या किती दिली आहे? त्रिज्या दिली आहे 21, म्हणजे 22/7 गुणेला 21 मग इथं 7 त्रिक किती झाले 21, म्हणजे 22 गुणेला 3 1 3 3 2 6. आता याचा जर का आपण गुणाकार करतो म्हटलं तर गुणाकार येते 1386, म्हणजे पर्याय क्रमांक 2 1386 चौरस सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 52. तर आपल्याला संख्या दिलेली आहे 2 3 4. दिलेल्या संख्येतील पुढीलपैकी कोणत्या संख्येत निशेष भाग जाणार नाही म्हणते. भाग जाणार नाही म्हणते. तर पहा आता हे संख्या कशी आहे, तर हे संख्या आपल्याला 3-3च्या गटात दिसून आली. कोणत्या गटात दिसून आली? 3-3च्या गटात दिसून आली. तर नेहमी लक्षात ठेवा. पहा आता गटचा फॉर्मेट कसा असते, कधी कधी 2च्या गटात येते, म्हणजे एबीच्या फॉर्मेटमध्ये येते, कधी कधी काय येते 3च्या येते, एबीसी या फॉर्मेटमध्ये येते. तर पहा, तर लक्षात ठेवा. पहा एबीच्या जर का फॉर्मेटमध्ये आला, म्हणजे 2-2च्या गटात आलं, तर समजा आपण म्हणू इथं 45 अशा प्रकारे जर का आलं 2-2च्या गटात जर का एखादी संख्या तर त्याला नेहमी 101 न भाग जाते, म्हणजे जाते 100%. ठीक आहे, 101 न भाग जाते. मग त्याचप्रमाणे जर का समजा 3-3चे गट असन, कोणाचे गट असन? 3-3चे गट असन. मग 3-3चे गट असन तर नेहमी त्याला कितीनं भाग जाते? 1001 न भाग जाते. आणि 1001 न भाग जाते म्हणजे त्या संख्येले अजून 7, 11 आणि 13 न सुद्धा भाग जाते. कोणाला? 1001ले. म्हणजे ह्या संख्येले 1001 ने भाग जाणार. मग 1001 न भाग जाते. मग 1001चेच समजा हे काय अवयव आहे, म्हणजे 7, 11 आणि 13, म्हणजे याले सुद्धा त्यानं भाग जाणार. मग जर का आपण याचा गुणाकार करतो 11 साठी 77. ठीक आहे, 13 7 किती होऊन आले? 91. आणि याचा जर का गुणाकार केला 163, म्हणजे ह्या संख्येले 77, 91 आणि 163 न सुद्धा काय भागाकार जाते. म्हणून एबीसी म्हणजे तिघांचा गट असेल तर नेहमी 1001 न भाग जाते, आणि त्याचे अवयव जे पडते त्यानं सुद्धा भाग जाते. आणि एबी म्हणजे 2-2चे गट असेल तर नेहमी त्याला कितीनं भाग जाते? 101 न भाग जाते. लक्षात ठेवा. तर या पर्यायामध्ये आता आपल्या पर्यायामध्ये काय दिलं आहे? पर्यायामध्ये दिलं आहे 13, 17, 11 आणि 7. तर मग पहा 13, 11 आणि 7 न भाग जाते, म्हणजे 17 न भाग जात नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 17. प्रश्न क्रमांक 53. पुढीलपैकी कोणत्या संख्येनं 3 आणि 5 न निशेष भागणार? पर्याय क्रमांक आपल्याला समजा 3 दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. तर पहा आता इथं काय दिलं आहे? 9, 1, 2, 5. आता 3 आणि 5 न निशेष भाग गेला पाहिजे. मग 3 न निशेष भाग गेला पाहिजे. मग 3ची कसोटी काय म्हणते? दिलेल्या संख्येची अंकांची बेरीज. दिलेल्या संख्येची अंकांची बेरीज. जर दिलेल्या संख्येच्या अंकाच्या बेरीजेला जर का भाग गेला तर त्या संख्येला पूर्ण 3 भाग जाते. म्हणजे 9 1 10, 10 2 12, 12 1 13, 13 आणि 5 किती झाले? 18, म्हणजे 18ले 3 भाग जाते, म्हणजे ह्या संख्येला सुद्धा 3 निशेष भाग जाते. आता 5ची कसोटी काय म्हणते? दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी एक तर 0 पाहिजे किंवा 5 पाहिजे. मग इथं 5 आहे, म्हणजे ह्या संख्येले म्हणजे 91 215ले 3 भाग जाते आणि 5 भाग जाते, म्हणजे पर्याय क्रमांक 3. एक कुरणात एक बैल एका खांबाला 10.5 मीटर लांबीच्या दोराने बांधलेला आहे, तर तो किती क्षेत्रातील गवत खाऊ शकेल? पहा, म्हणजे म्हणण्याचा अर्थ याचा असा येते, सरळ वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र लावा लागेल त्यात. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय होते? पाया आर वर्ग. म्हणजे म्हणण्याचा अर्थ दोरीची लांबी म्हणजे काय? त्रिज्या. दोरीची लांबी म्हणजे काय दिलेली असते? त्रिज्या. मग इथं काय येणार? 22/7 गुणेला दोरीची लांबी किती दिलेली आहे? 10.5चा वर्ग. 10.5चा वर्ग. ठीक आहे, मग याचा जर का आपण पूर्ण गुणाकार करतो म्हटलं तर पूर्ण गुणाकार आपला पर्याय क्रमांक 1 येते 346.5 चौरस मीटर, म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 55. कोणता आरेख परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तविक संख्याचा प्रतिनिधित्व करतो? पहा आता आपल्याला इथं 4 आरेख दिलेले आहे. तर ह्या 4 आरेखपैकी कोणता आरेख हा परिमेय संख्या, वास्तविक संख्या आणि
अपरिमेय संख्येचा उल्लेख करतो म्हणते. पहा आता हे 4 आरेख आहे. तर पहा आता कसं असते, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या आणि वास्तविक संख्या. मग परिमेय संख्या पहा, आता परिमेय याच्यातल्या काही संख्या परिमेय संख्या राहणार आणि काही संख्या काय राहणार, अपरिमेय संख्या राहणार. आणि परिमेय आणि अपरिमेय सर्व संख्या काय असते, वास्तविक संख्या असते. नैसर्गिक सुद्धा संख्या सुद्धा काय असते, वास्तविकच संख्या असते. मग इथं जर का करतो म्हटलं तर हे परिमेय आणि काय अपरिमेय, परंतु काही परिमेय हे अपरिमेय नसते आणि अपरिमेय हे परिमेय नसते, म्हणून हा सुद्धा होणार नाही, हा तर होणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 काय येणार बरोबर. परिमेय आणि अपरिमेय ह्या सर्व संख्या नेहमी वास्तविक संख्या असते, परंतु परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या ह्या दोघात कोणी साम्य नसते. तर एखाद्या संख्येच्या वर्गात 22 अंक आहे तर ती संख्या किती अंकी असेल. ठीक आहे, जर समजा एखाद्या संख्येच्या वर्गात 22 अंक आहे, समजा पहा आता तुम्हाला इथं समजून सांगतो पहा. जर एखाद्या संख्येच्या वर्गात समजा जे संख्या आहे त्या संख्या जर का समजा समप्रमाणात असेल, कोणत्या प्रमाणात असेल, समप्रमाणात म्हणजे म्हणण्याचा अर्थ जर समजा 6 झाले, 8 झाले, 10 झाले, 12 झाले, 50 झाले, 100 झाले, 1000 झाले, हे काय झाले, समप्रमाण झाले. म्हणजे म्हणण्याचा अर्थ जर का समजा एखादी संख्येचा वर्ग हा समप्रमाणात असेल तर त्याचा वर्गमूळ म्हणजे ज्या मूळ संख्या असते नेहमी, तर ते संख्या भागेला काय होणार 2. जर सम असेल म्हणजे म्हणण्याचा अर्थ जर समजा इथं 22 होत्या, ठीक आहे, जर एखाद्या संख्येचा वर्ग केला तर अंक किती येऊन आले, 22 अंक येऊन आले, तर तिचे मूळ अंक किती असणार, तर 22 भागेला 2 म्हणजे किती अंक असणार, 11. ठीक आहे, जर सम असेल तर. पण जर का एखाद्या संख्येच्या वर्गात जर का विषम अंक असणार, किती असणार, विषम अंक असणार, तर विषम अंक असणार तर विषम प्लस काय होणार, 1 भागेला काय होणार 2. जर समजा एखाद्या संख्येचा वर्ग केला आणि ते एकूण अंक येऊन आले 17, ठीक आहे, तर मग त्यात काय करायचं, प्लस 1 भागेला 2 म्हणजे 17 प्लस 1 म्हणजे किती झाले 18, 18 भागेला 2 म्हणजे किती 9, म्हणजे त्या संख्या किती असणार, मूळ 9 संख्या असणार. 57 जर एका अपूर्णांकाच्या अंशात 140 ची वाढ केली आणि छेदात 20% ची घट केली तर परिणाम अपूर्णांक 12/7 येतो, तर मूळ अपूर्णांक कोणता. पहा सोपीच आहे. जर एखाद्या अपूर्णांकाच्या अंशात समजा अपूर्णांक आपल्याला माहिती म्हणजे आपण काय पकडू x, याच्या अंशात 140% ची वाढ केली म्हणजे 100 होता, 140 ची वाढ केली म्हणजे किती होऊन जाणार 240%. त्यानंतर त्याच्या छेद समजा आपण पकडू y, तर छेदात 20% ची घट केली म्हणजे 100 होती, 20% ची घट झाली म्हणजे किती होणार 80% होणार. आणि हे अपूर्णांक बरोबर किती होते म्हणते, परिणाम 12/7 होते. ठीक आहे, मग परिणाम 12/7 लिहिले तर टक्के तुमचे कटून जाणार. 0 0 कटला, 8 1 8, 8 3 24, 3 1 3, 3 4 12 म्हणजे x छेद y बरोबर काय येणार 4/7. म्हणजे पर्याय क्रमांक 3 4/7. प्रश्न क्रमांक 58 म्हणते 36/4 बरोबर काय झाले 9. तर 36 भागेला 0.04 बरोबर किती. पहा आता 36 ला 4 न भागला तर 9 येते माहिती आहे प्रत्येकाले. मग आता इथं सुद्धा कसं होणार, मग पहा इथं 36/4 लिहा, इथं खाली किती घरांतर पॉईंट आहे, 2 घरांतर पॉईंट आहे, उजवीकडून 2 घरांतर पॉईंट आहे, म्हणून वरतं काय करा, उजवीकडून 2 घरांतर पॉईंट देऊन द्या. मग आता आपल्याला भागार 4 9 किती झाले आपले 36 म्हणजे किती झाले 900, हे किती झाले आपले 900. म्हणजे पर्यायामध्ये कोणतं दिलेलं, पर्याय क्रमांक 3 काय दिलेला आहे 900. 59 9 किलोग्राम हापूस आंब्याची किंमत 1440 रुपये आहे, तर 2.5 किलोग्राम हापूस आंब्याची किंमत किती. पहा इथं म्हणते 9 किलोग्राम हापूस आंबा एकूण किती रुपयाचा आहे म्हणते 1440 रुपयाचा आहे, तर 2.5 किलोग्राम म्हणजे 2.5 किलोग्रामची किंमत किती झाला. याचा गुणाकार याच्यासोबत होते, याचा गुणाकार सोबत म्हणजे 140 गुणिला 2.5 भागेला काय होणार 9 आणि इथं काय होणार x. जर का आपण भागाकार करतो म्हणजे हा पॉईंट काढला, इथं काय येणार एक 0 0 0 कडून गेला, 9 1 9 9 1 9 9 सक 54 म्हणजे x बरोबर 16 गुणिला काय होणार 25 आणि 16 गुणिला 25 जर का गुणाकार करतो म्हटलं आपल्याला किती येते 400 रुपये. म्हणजे 2.5 किलोग्राम हापूस आंब्याची किंमत किती येणार 400. 60 म्हणते कारगिलच्या युद्धात तोफेमधून टायगर हिलवर शत्रूवर टाकलेला गोळा 3.5 सेकंदात 105 किलोमीटर अंतर पार करतो, तर गोड्याचा प्रतितास वेग किती. मग पहा गोड्याचा प्रतितास वेग बरोबर, पहा गोड्याचा प्रतितास वेग बरोबर काय होणार अंतर भागेला काय होणार वेळ. अंतर किती दिलं आपल्याजवळ, अंतर 105 भागेला काय येणार 3.5. हे जर का सोडतो म्हटलं तर इथं पॉईंट काढून घेतला, इथं 1 0 आला, 5 7 35, 5 2 10, 5 1 5 0, त्यानंतर 7 1 7 23 म्हणजे किती येणार 30 किलोमीटर पर हवर काय येणार त्या तोफेचा आपला वेग येणार त्या घोड्याचा काय. प्रश्न क्रमांक 61 5 पुरुष आणि 6 महिला एक कार्य 6 दिवसात पूर्ण करतात, जेव्हा की 3 पुरुष आणि 5 महिला तेच कार्य 9 दिवसात पूर्ण करू शकतात, तर 3 पुरुष आणि 2 महिला तेच काम किती दिवसात पूर्ण करणार. पहा इथं म्हणते 5 पुरुषसाठी आपण m पकडू,
5 पुरुष अधिक 6 महिला, 6 महिलासाठी आपण W पकडू. एक कार्य किती दिवसात पूर्ण करतात? एक कार्य 6 दिवसात पूर्ण करतात. जेव्हा की 3 पुरुष म्हणजे यम अधिक जेव्हा की 3 पुरुष आणि 5 महिला तेच काम 9 दिवसात पूर्ण करतात. तेच काम म्हणजे काय नाही, बरोबरचं चिन्ह येणार. ठीक आहे, इथं काय येणार? बरोबरचं चिन्ह. मग आता आपल्याला सोडवायचं आहे. मग पहा 3 1 3 3 2 6 3 3 9. ठीक आहे. मग आता जर काही सोडवतो म्हटलं तर प्रत्येकासोबत याचा कंसाच्या अंदर गुणा करून म्हणजे 5 दुनी काय येणार? 10 यम म्हणजे पुरुष आणि साइन दुनी काय येणार? 12 महिला बरोबर. याच्यासोबत गुणाकार 3 त्रिक 9 पुरुष अधिक 5 त्रिक 15 महिला. मग आता पुरुष महिला एका ठिकाणी आणा. मग इकडच्या जर का महिला इकडे आणतो म्हटलं म्हणजे काय? मायनस म्हणजे 10 यम मायनस 9. ठीक आहे. हे जर का इकडे नेतो म्हटलं महिला तर 12 W 12 महिला आहे काय इकडे आपलं प्लस आहे, इकडे त्यांना काय होणार? मायनस. 12 महिला प्लस 15 महिला. मग आता प्लस मायनस काय होणार? मायनस म्हणजे काय येणार? इथं 1 पुरुष, इथं प्लस मायनस मायनस म्हणजे काय येणार? 3 महिला. म्हणजे इथं आता गुणोत्तर कसं होणार? महिलाची संख्या हे पुरुष होऊन जाणार आणि पुरुषची संख्या आहे महिला होणार. म्हणजे इथं यम म्हणजे आपण पुरुष पकडला होता, म्हणजे इथं पुरुष किती येणार? 3 आणि W म्हणजे महिला किती येणार? 1. म्हणजे यांचा रेशो किती भेटला? महिला आणि पुरुषच्या 3 यास 1 प्रमाणे काय भेटला? बरं, रेशो भेटला. मग आता रेशो भेटल्यानंतर मग आता पुढील पैकी काय म्हणते? तर याच्यापैकी कोणती एक कंडिशन घेतली? जर आपण समजा आपण हे कंडिशन घेतली की 5 महिला अधिक आपलं 5 पुरुष अधिक 6 महिला एक काम 6 दिवसात पूर्ण करतात, तर 3 पुरुष म्हणजे 3 पुरुष तर 3 पुरुष अधिक 2 महिला तेच काम किती दिवसात पूर्ण करणार? म्हणजे इथं आपण लिहू x. मग आता ज्या ठिकाणी समजा पुरुष आहे तिथं 3 लिहा आणि ज्या ठिकाणी महिला तिथं 1 लिहा. म्हणजे इथं किती? 3 5 15 अधिक 6 अधिक 1 6. ठीक आहे. मग एक मिनिट, पुरुष अधिक 6 1 6. ठीक आहे, कंसात अधिक 6 होऊन जाणार. मग इथं 3 तर किती होणार? 9 अधिक 2 1 2 कंसात काही नाही म्हणजे x. ठीक आहे. 15 आणि 6 किती होऊन आले? 21 गुणिले 6 बरोबर 9 2 गुणिले 11 बरोबर झाला 11 गुणिले काय झालं इथं? x. मग आता हे आपलं सोडवायचं आहे. मग 6 1 6 साइन दोन्ही बरोबर म्हणजे 126/11x. मग 126/11x जर आपल्याला भागाकार देतो म्हटलं तर 126 ले जर का भाग करतो 126 भागेला 11. 11 1 11 उरले किती आपल्याजवळ? 1 इथे किती झालं? 6. 11 1 11 उरले किती? 5. ठीक आहे, उरले किती आपल्याजवळ? 5. म्हणजे इथं काय ना 11.5/11 म्हणजे पर्याय क्रमांक 1 11.5/11. तर प्रश्न क्रमांक 62 आपल्याला दिलेला आहे. 91 अधिक 92 अधिक 93 असं करत टिंब अधिक 100. तर पहा, लक्षात घ्या. आता तुम्हाला एक जी ट्रिक सांगतो. ट्रिक म्हणजे जबरदस्त ट्रिक आहे, जुगाड आहे. जर क्रमागत कोणत्याही 10 संख्येची जर का आपल्याला बेरीज विचारली तर काय करायचं? एक तर पहिली संख्या घ्या. पहा, एक तर पहिली संख्या घ्या किती आहे? 91. त्यात काय करा? +4. 91 4 किती झाले? 95. आणि शेवटी नेहमी किती लिहायचे? 5 लिहूनच द्यायचे म्हणजे किती येणार? 955. त्याचप्रमाणे जर का आपण समजा दुसरा जर का एखादा विचार करतो म्हटलं, समजा इथं आपण घेतो म्हटलं 82 अधिक 83 अधिक 84 असं करत जर 82 83 84 समजा इथं घेतले आपण 85, इथं घेतले 86, इथं घेतले 87 88 89 90 आणि इथं काय येणार? 91. 10 झाल्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर काय उचला? पहिली संख्या उचला. पहिली संख्या किती आली? 82 +4 म्हणजे किती होणार? 82 + 4 म्हणजे 86 आणि शेवटी किती लिहायचे? 5. म्हणजे क्रमागत 10 संख्येची बेरीज किती आली? 8865. काय करायचं? पहिल्या संख्येत 4 जोडायचे आणि नेहमी किती लिहायचे? एकक स्थानी 5 लिहून द्यायचे म्हणजे त्याची काय येते? 10 क्रमांक संख्येची बेरीज येते. 63 रामकडे 1 रुपये 2 रुपये व 5 रुपयाचे समान नाणी असून एकूण रक्कम आहे 40 रुपये. पहा, 1 रुपये 2 रुपये व 3 रुपयाचे समान नाणे. पहा, 1 रुपया ठीक आहे, 1 रुपये 2 रुपये व 5 रुपये. 1 रुपये 2 रुपये व 5 रुपयाचे काय म्हणते? समान नाणे. म्हणजे काय करायला लागणार? याची बेरीज जर आपण करून टाकली आणि हे रक्कम किती रुपये म्हणते? 40 रुपये. म्हणजे 5 आणि 2 7 आणि किती झाले? 8x. 8x बरोबर किती होणार? 40 आणि x बरोबर किती येणार? 5. समान नाणे म्हणजे 1 रुपयाची 5चं नाणे आहे, 1 रुपयाचेही 5चं नाणे आहे, 2 रुपयाचेही 5चं नाणे आहे आणि 5 रुपयाचेही 5चं नाणे आहे. म्हणजे टोटल नाणे किती झाले? 5 आणि 5 10 आणि 5 15. म्हणजे एकूण नाणे किती आपल्याजवळ? 15 नाणे आहे. एका पुस्तकात एकूण 892 पृष्ठ असून याला 2 भागात वाटले. पुस्तकाच्या दुसऱ्या भागात पहिल्या भागापेक्षा तुलनेत 52 पृष्ठ कमी आहे, तर दुसऱ्या भागात एकूण पृष्ठ किती म्हणते आहे ना? पहा,
892 पृष्ठ आहे म्हणते, 892 पृष्ठ आहे. ह्या 892 पृष्ठाचे समजा 2 भाग पाडले इथं, तर पहिल्या भागापेक्षा दुसऱ्या भागात 52 पृष्ठ काय कमी, म्हणजे समजा पहिल्या भागात x आहे तर इथं काय येणार x वजा 52, आणि हे टोटल दोन्ही मिळून म्हणजे x अधिक x मायनस 52 हे टोटल मिळून किती 892. मग x आणि x किती होणार 2x बरोबर 892 अधिक किती होणार इथं 52. मग इथं 2x बरोबर 2 2 4 9 5 14 4 हातचा आला 1 8 9 म्हणजे किती झालं 944. म्हणजे x बरोबर जर का आपण विचार करतो म्हटलं तर इथं बेचोक 8, इथं बेसाती 14, इथं बेदुनी 4 म्हणजे 472. म्हणजे पहिल्या भागात किती येणार 472 आणि दुसऱ्या भागात किती येणार 472 मधून जर का समजा आपण 52 वजा केलं तर ते येणार, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्यावर किती आहे 472 एकूण पृष्ठ आहे. 65 प्रश्न क्रमांक 65 म्हणते 15.625 हे अपूर्णांकात कसे लिहाल पहा. आपल्याला अपूर्णांकात लिहायचं आहे तर सगळ्यात पहिले काय करा, दिलेली संख्या आहे जसच्या तशी लिहून घ्या. त्याच्यानंतर छेदात काय लिहायचा 1, त्यानंतर काय लिहायचं छेदात 1. तर आता प्रश्नात एकूण उजवीकडून किती घरांतर पॉईंट आहे 1 2 3. प्रश्नात एकूण उजवीकडून 3 घरांतर पॉईंट आहे, उजवीकडून 3 घरांतर पॉईंट आहे. हा पॉईंट जर का आपण काढतो म्हटलं तर त्या 3 घराऐवजी खाली 1 वर किती शून्य द्यावं लागेल तुम्हाला 3 शून्य द्यावं लागेल. मग आता भाऊ याची काय करावं लागते काटाकुटी करावं लागते. आता ते काटाकुटी तुम्हाला जमली पाहिजे म्हणजे आता इले कितीने भाग द्यावं लागेल 5 भाग द्यावं लागेल. 5 जर काही भाग देतो म्हटलं तर 5 20 100 आणि हा 0. 5 त्रिक 15, 5 1 5 उरला 1, 5 2 10 उरले 2, 5 5 25. म्हणजे आपल्याला आता किती आले 3125 भागेला किती झाले 200. आता इथं 5 इथं 0 म्हणजे पुन्हा 5 भाग जाते 5 6 30, 5 2 10, 5 5 25, इथं 5 चौक 20. आता इथं 5 इथं 40 म्हणजे पुन्हा भाग जाते म्हणजे 625 भागेला 40 म्हणजे 5 8 40, 5 1 5, 5 2 10, 5 5 25 म्हणजे किती 125/8. म्हणजे पर्याय क्रमांक 2 125/8. एक पुजारी मंदिराच्या पायऱ्या चढून जाताना प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका एवढे फुले वाहतो. जर मंदिराच्या पायऱ्या चढून गेल्यावर त्याने 102 फुले वाहले, त्यापैकी 11 फुले मूर्तीला वाहली तर एकूण किती पायऱ्या होत्या पहा. आता त्यानं एकूण फुलं किती वाहिले म्हणते, एकूण फुलं 102 वाहिले. ठीक आहे. व त्यापैकी याच्यातच मंदिरात किती होते, याच्यातच 11 फुलं कोणाला वाहिले म्हणते, 11 फुले मंदिरात वाहिले. मग पायरीची संख्या विचारते, पायरीची संख्या विचारते पहा. म्हणजे 102 मध्ये फुलं हे मंदिरातले आहे, काय करावं लागेल आपल्याला 102 वजा काय करावं लागेल 11. ठीक आहे. 2 मधून 1 गेला 1, 10 मधून 1 गेला 9, म्हणजे त्यानं पायरीवर किती फुलं वाहिले 91. मग 91 फुलं पायरीवर वाहिलेत. आता पायरीची संख्या आपल्याला काढता येते. मग जर का समजा 91 एकूण पायरीवर फुलं वाहिले तर काय करायचं, दिलेले पायरीवरचे फुलं गुणिला काय होणार दुप्पट, म्हणजे 2 1 2 9 2 18 182. आता 182 हे जे संख्या आली याच्या अगोदरची एक पूर्ण वर्ग संख्या जर का काढतो म्हटलं तर 169 आणि 169चा वर्गमूळ किती येणार 13. म्हणजे त्या मंदिरात एकूण पायऱ्या किती होते 13. म्हणजे पर्याय क्रमांक 2 13. 67 एक नळ एक पाण्याची टाकी 6 तासात भरते, दुसऱ्या नळाने तीच टाकी 4 तासात रिकामी होते. जर टाकी अर्धी भरली असेल तर दोन्ही नळ सुरू केले असता टाकी किती वेळात रिकामी होईल पहा. एकदम सोपा प्रश्न आहे, सोपा साधा प्रश्न आहे. लक्ष द्या. एक नळ एक टाकी 6 तासात भरते. समजा ए नळ आहे, ए नळ ते टाकी 6 तासात भरते व बी नळ टाकी रिकामी करते, बी नळ आणि ते टाकी 4 तासात रिकामी करते. तर आपण एकूण क्षमता काढून घेऊ. तर याची भराचे एकूण वेळ जो लसावी असते तो काय असते क्षमता असते. म्हणजे 6 गुणिले 4 6 आणि 4 याचा लसावी किती येणार 12. म्हणजे टाकीची एकूण क्षमता किती झाली 12. म्हणजे म्हणण्याचा अर्थ ए पूर्ण 12 लिटर 6 तासात भरते तर एका तासात किती लिटर भरते 2 लिटर. बी पूर्ण 12 लिटर 4 तासात रिकामी करते, एका तासात किती लिटर रिकामी करणार 3. ठीक आहे. मग पुढं काय म्हणते, जर टाकी अर्धी भरली आहे, मग हे टाकी काय पूर्ण भरलेली 12, मग टाकी अर्धी म्हटलं असं मग अर्धी म्हणजे किती अर्धी जर का भरली म्हटलं काय येणार भागीला 2. म्हणजे टाकी किती भरली आहे अर्धी भरलेली आहे. मग आता इथं लक्षात येते ए प्लस बी. आता इथं लक्षात येते 2 लिटर भरून आले 3 लिटर रिकामी होऊन आले. मग 2 भरून आले 3 रिकामी होऊन आले म्हणजे म्हणण्याचा अर्थ टाकी काय होणार रिकामीच होणार. किती एका तासाला 1 लिटर रिकामी करणार. आणि टाकी अर्धी भरली म्हणजे किती भरली आहे 6 लिटर भरलेली आहे. एका तासात 1 लिटर रिकामी होते आणि भरलेली आहे 6 आहे, म्हणून 6 भागेला 1 म्हणजे टाकी किती तासात रिकामी होणार 6 तासात रिकामी होणार. म्हणजे पर्याय क्रमांक 1 6. 68 प्रश्न क्रमांक 68 6 अधिक 6 अधिक 6 कंसात भागेला 6. ठीक आहे. इथं 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4 भागेला 4.
पहा आता तुम्ही गडबड केली असणार, याच्यात गडबड करण्यासारखा प्रश्न आहेच. पहा तर लक्षात घ्या, सगळ्यात पहिले जी बेरीज होणार 6 एकाचा संधिनिवार संधिकटर 6 चोक किती झाले 24. मग 24 भागेला 6 जर का आपण करतो म्हटलं तर किती येणार, इथं वरतं 4. ठीक आहे. मग खाली जर का सोडतो म्हटलं पहिले भागाकार होणार. मग 4 एक 4, इथे किती झाला 1, इथं किती झाले 4 त्रिक 12, 12 ने किती झाले 13, म्हणजे किती येणार 4/13. भरपूर विद्यार्थ्यांनी याचं उत्तर 1 मारलं असून पण 1 येत नाही. 69 प्रश्न क्रमांक 69 मध्ये 4500 सेंटीमीटरचे किलोमीटरमध्ये काय म्हणते रूपांतर करा. पहा आता सेंटीमीटरचे आपल्याला किलोमीटरमध्ये रूपांतर करायचं आहे. भरपूर जणांना कन्फ्युजन होते. मग पहा पुन्हा तुम्हाला एक वेळा सांगतो. पहा सगळ्यात पहिले ना किलोमीटर हेक्टामीटर, त्यानंतर किलोमीटर हेक्टामीटर, त्यानंतर डेकामीटर, त्यानंतर मीटर, त्यानंतर डेसिमीटर, त्यानंतर सेंटीमीटर आणि त्यानंतर काय येते मिलीमीटर. तर लक्षात ठेवा, आपल्याला किलोमीटरपासून आपण जसं जसं वर जाऊ प्रत्येकाला आपल्याला कितीने गुणा लागन 10 आपल्याला गुणाकार करावं लागन. ठीक आहे. मग जर आपण मिलीमीटर पासून किलोमीटरकडे येऊ, म्हणजे छोट्या युनिट पासून मोठ्या युनिटकडे येऊ, तर प्रत्येकाला आपल्याला कितीने भागा लागते 10 काय करावं लागन, आपल्याला भागाकार करावं लागन. मोठ्या युनिट पासून छोट्या युनिटकडे जातो म्हटलं तर गुणाकार करावं लागन, आणि छोट्या युनिट पासून मोठ्या युनिटकडे जातो म्हटलं तर आपल्याला भागाकार करावं लागन. मग पहा आता इथं काय म्हणाला हा, तर 4500 सेंटीमीटर बरोबर किती किलोमीटर. मग आता 4500 सेंटीमीटर पासून किलोमीटर म्हणजे सेंटीमीटर पासून आपल्याला कुठे जाणं आहे किलोमीटर जाणं आहे. म्हणजे 1 2 3 4 5 किती घरं खाली आहे ना आपल्याला 5 घरं खाली आहे. किती घरं खाली आहे ना 5 घरं खाली आहे, म्हणजे 4500. आता 5 घरं खाली आहे ना, म्हणजे 1 वर किती 0 5 0. आता याला आपल्याला भागाकार द्यायचा आहे. भागाकार देताना पहा 1 2 1 2 हे कुठून गेले म्हणजे इथे किती झाले 45. मग इथे किती आहे हे 3 0 बाकी आहे ना, मग 1 2 मग 3 किती आहे ना, मग 0.045 म्हणजे पर्याय क्रमांक 4 0.045. तर प्रश्न क्रमांक 70 आपल्याला अंक दिलेला आहे 3 5 3 5 0 0 0 0 0. किती वेळा 0 आहे 1 2 2 6 वेळा 1 2 3 4 5 6 आणि 4. तर हे अक्षरी संख्या आपल्याला मोजायची. हे कशी मोजायची आपल्याला अक्षरी संख्या मोजायची. पहा 2 आणि 2 4 आणि 2 6 अक्षरी संख्या म्हणजे पहा. तर मग अक्षरी संख्या मोजायची आहे तर उजवीकडून मोजा लागते. पहा हा येणार एकक, दशक, हजार, 10,000, लाख, 10,00,000, कोटी, 10 कोटी. ठीक आहे, कोटी 10 कोटी. मग आता याचं वाचन करताना आपल्याला कसं वाचन करावं लागेल तर नेहमी लक्षात ठेवा, तर याचे 3 2 2 चे असे काय पाडायचे गट पाडायचे. सगळ्यात पहिले 3चा गट पडणार, मग 2चा, मग 2चा, मग इकडे 2 2 चे गट पडत जाणार. मग पहा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10,00,000, कोटी. कोटी आला ना इथं, मग कोटी आला तर इथं कोटी लिहून घ्या. पहिले इथं कोटी लिहिलं. मग आता किती कोटी लिहायचं, मग हे किती आहे 35 आहे, म्हणजे इथे काय येणार 35. इथं काय येणार 35 कोटी. 35 कोटी शेवटी किती आहे इथं 4चा, म्हणजे काय येणार पर्याय क्रमांक 3 35 कोटी 4. पुढील 15च्या पाढ्यातील प्रश्न क्रमांक 71 15च्या पाढ्यातील 7 संख्यांची सरासरी किती. मग पहा 15च्या पाढ्यातील 7 संख्यांची सरासरी म्हणते 7 संख्यांची सरासरी. मग पहा 15च्या पाढ्यातील 7 संख्येची सरासरी म्हटलं म्हणजे 15च्या पाढ्यातील पुढची आहे ना, म्हणजे 7 म्हणजे 15च्या पटीतली. मग काय करा, मग 7 म्हटलं तर काय करा 8 करा. काय करायचं 7 म्हटलं तर काय करून घ्यायला लागेल आपल्याला 8 करा. मग म्हणजे 15 गुणेला 8 भागीला काय करायला लागेल 2. पहिली संख्या 15, शेवटची संख्या 8वी असेल. मग जर का बे का बे बे चौक 15 चौक किती झाले 60, म्हणजे सरासरी किती येणार 60. प्रश्न क्रमांक 72 42 आणि 98 या दोन संख्याचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे. पहा 42 आणि 98 ह्या दोन संख्येचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे. पहा आता एक तुम्हाला मी याचं बेसिकही सांगतो आणि शॉर्टकट सांगतो. पहा 42 आणि 98 आपल्याला काय काढायचं, आपल्याला लसावी काढायचं. पहा आपल्याला 42 आणि 98 जर का आपण इथं लसावी काढतो म्हटलं तर साध्या सोप्या भाषेत पहिले लसावी काढू. 2 जर का भागतो म्हटलं तर बे एक बे बे दुनी 4 बे एक बे बे चौक 8, इथं बे 9 18. आता 2 भाग जाते काय, आता 2 भाग जाणार नाही. मग 2 भाग 3 भाग देऊ. इथं 3 7 21, इथं 3 भाग जाते का, इथं 3 भाग जाते. मग आता किती भाग देऊ 7 न 7 1 7 7 49. आता 7 न 7 1 7 1 7 म्हणजे 3 दुनी 6 साइन 7 42 आणि 42 गुणेला 7 जर का लसावी काढतो म्हटलं तर 7 दुनी 14 4 हातचा आला 1 7 चौक 28 28 आणि किती झाले 29, म्हणजे 294 काय आला लसावी. आता याचा काय काढायचा आपल्याला मसावी काढायचा आहे. म्हणजे मग आता 98 पहा याचा मसावी काढायचा. 42 आणि 98 चा मसावी काढायचा आहे. पहा आता 42 आणि 98 पहिले कोण भाग गेला 2 भाग गेला दोन्ही संख्येला, म्हणजे काय येणार इथं HCF साठी काय होणार HCF साठी 2 आला. ठीक आहे. मग आता 3 ने इथं भाग गेला, पण इथं भाग गेला म्हणजे 3 येणार नाही. 7 ने इथं भाग गेला, इथे भाग गेला म्हणजे इथं काय येणार 7 येणार. ठीक आहे. 7 ने इथं भाग गेला इथं म्हणजे इथं येणार 7 दुनी 14. ठीक आहे, म्हणजे HCF किती आला 14 आला. मग काय म्हणते पुढं तर पहा
लसावी हा मसावीच्या किती पट आहे? मग लसावी लसावी म्हणजे लसावी हा मसावी म्हणजे HCF च्या किती पट आहे? मग आता लसावी लसावी किती आपल्याजवळ 294, मसावी किती आपल्याजवळ 14, किती पट आहे म्हणजे इथं पट येऊन जाणार. मग 14 जर का इकडे भागाकारात आणतो म्हटलं तर 294 भागेला 14 बरोबर किती येणार पट. आणि 294 जर का समजा आपण 14 जर का भागतो म्हटलं किती येणार इथं 21 येणार म्हणजे उत्तर काय येणार 21 पट. उत्तर काय येणार 21 पट. आता हेच गणित जर का आपण शॉर्टकटमध्ये जर का सोडवतो म्हटलं पहा एकदम सेकंदात होते पहा. आता दिलेली संख्या काय 42 आणि 98. आता दिलेल्या संख्येला कोणत्याही एका संख्येनं भाग द्या. दोन्ही संख्येला गेली पाहिजे तेच संख्या आपल्याला पाहिजे आहे. मग दोन्ही संख्येला जर का आपण भाग देतो म्हटलं तर इथे भाग जाते 7 न 7 सकम 42 इथं 7 1 7 चौक 28. आता पुन्हा दिलेल्या संख्येला कोणत्या एका संख्येनं भाग जाते 2 न भाग जाते 2 त्रिक 6 2 7 14. आता भाग जाते का? आता भाग जात नाही म्हणून 7 गुणिले 3 म्हणजे किती येणार 21. म्हणजे लसावी हा मसावीच्या किती पट आहे 21 पट आहे. प्रश्न क्रमांक 73 प्रश्न क्रमांक 73 प्रश्न क्रमांक 73 54 91 62 मधून लहानात लहान कोणती संख्या वजा करावी की एक पूर्ण वर्ग संख्या असेल? पहा आता असा प्रश्न आला तर काय करायचं याचे शेवटून 2 गट पाडा. शेवटून 2-2चे गट पाडत नाही. आता याला आपल्याला समजा भागाकार पद्धतीने सोडवायचा आहे. तर सगळ्यात पहिले गेले भाग द्यायला लागेल 54 तर कोणत्या संख्येनं भाग जाईल 7 न भाग जाईल 7 7 किती आले 49. 7 7 49 54 मधून 49 उरले किती 5. मग हे 2 अंक खाली आले म्हणजे झाले 91. आता इथं 7 वेळा गेला होता 7 7 49 म्हणजे याची काय करायची बेरीज 7 आणि 7 किती होणार 14. मग इथं आपल्याला कोणती अशी एक संख्या घ्या लागन 1 2 3 4 अशी कोणती संख्या घ्या लागन किंवा त्याचा जर का गुणाकार करतो म्हटलं त्या संख्येचा तर 591 त्याच्या अंदर येणार. जर का आपण इथं विचार करतो म्हटलं तर इथं समजा इथं आपण 5 घेतले. किती घेतले 5 घेतले. इथं जर का आपण 5 घेतले इथे 5 घेतले म्हणजे 5 5 25 5 आजचे आले 2 नाही आता 5 5 25 5 आजचे आले 2 5 चोक 20 20 2 22 2 आजचे आले 2 5 1 नाही जास्त होणार. मग आपण काय घेऊ इथं 3 घेऊ. ठीक आहे इथं काय घेऊन पाहू 3 घेऊन पाहू. मग 3 जर का घेतला म्हणजे 3 त्रिक 9 4 त्रिक 12 2 आजचा आला 1 3 1 3 आणि 1 4 म्हणजे किती येणार 429. मग याची पुन्हा बेरीज करायची म्हणजे किती झाले 6 4 म्हणजे किती 146. मग बेरीज जर का करतो म्हटलं वजाबाकी करा म्हणजे इथे किती येणार 2 इथे किती येणार 7 इथे किती येणार 2 इथं नाही इथं 2 इथं आला 1 9 मधून 1 गेला किती उरून आले 9 मधून 3 गेले 6. मग इथे किती उरून आले आपल्याजवळ 162. जास्त उन्हाला म्हणजे आपण 4 वेळा जर का आपण गुणाकार करतो म्हटलं तिथं किती येणार 4 वेळा इथं 4 चौक 16 आजचा आला 1 4 चौक 16 17 7 आजचा आला 1 4 1 4 आणि 5 576 म्हणजे 4 घ्या लागत. 4 जर घेतो म्हटलं इथं 8 4 148. वजाबाकी जर का करतो म्हटलं इथं 1 मधून 6 जाते म्हणजे 11 मधून 6 गेले किती उरून आले 5 इथं आला 1 हे झाले 8 मग 9 मधून 8 गेला 1 म्हणजे झाले 15. ठीक आहे. मग आता हे 62 हे संख्या खाली आणायला लागेल. मी इथं 62 आणली तर आता 62 आणली तर इथं आपल्याला कोणती संख्या ठेवावी लागेल याच्यापेक्षा जास्त गेलं नाही पाहिजे म्हणजे एकच संख्या ठेवावी लागेल. एक संख्या जर का ठेवतो म्हटलं 1482 मग किती इथं गुणाकार करतो म्हटलं तर 1481 2 मधून 1 गेला किती उरून आला 1. ठीक आहे इथं 6 मधून 8 जाते इथं गेला 1 मग 16 मधून 8 गेले किती उरून आले 8. मग इथं आला 1 5 मधून 5 गेले 0 इथं 0 म्हणजे किती उरून आले शेवटी 81 उरून आले. म्हणजे 81 हे संख्या काय करावं लागेल आपल्याला वजाबाकी करावं लागेल तेव्हा कुठून हे संख्या काय असेल पूर्ण वर्ग संख्या असणार. क्रमांक 74 प्रश्न क्रमांक 74 वर्गमूळातील संख्या आहे 7.00225 गुणिले 100 बरोबर किती? पहा आता याचा आपल्याला काय काढणं आहे वर्गमूळ काढणं आहे. याचा वर्गमूळ काढणं आहे तर पहा आता समजा याचा जर का आपण वर्गमूळ ह्या संख्येचा जर का आपण याचं वर्गमूळ काढतो म्हटलं जर आपण याचा विचार जर का करतो म्हटलं पहा तर याचा वर्गमूळ आपल्याला येते 6 आपला इथे याचा वर्गमूळ आपण जर काढतो म्हटलं इथे 2.65. पहा वर्गमूळात जर का संख्या 4 अंक असेल तर वर्गमूळाच्या बाहेर येताना 2 अंकानंतर पॉईंट लागन. 6 अंक असेल तर 3 अंकानंतर पॉईंट लागेल. म्हणजे जेवढ्या अंकानंतर पॉईंट असेल तर खाली येताना त्याच्या अर्ध्या अंकात नंतर काय लागते पॉईंट लागते. तर याचा वर्गमूळ येते 2.65. 100चा वर्गमूळ किती येणार 10. मग आता हे आपल्याला सोडवायचं आहे. मग इथं किती नंतर पॉईंट आहे 2 नंतर पॉईंट हा पॉईंट काढतो म्हटलं म्हणजे इथं खाली 1 वर 2 0 हा 0 0 तुमचा कटून गेला. आपल्याजवळ किती उरले 265/10. जर पुन्हा 10 जर का भागतो म्हटलं तर इथं 1 0 आहे. हा 1 0 काढायसाठी वरतं उजवीकडून एका नंतर पॉईंट म्हणजे घेणार 26.5 म्हणजे पर्याय क्रमांक 3 26.5. क्रमांक 75 प्रश्न क्रमांक 75 7500 नाही 7500 नाही प्रश्न क्रमांक 75 1500 चे 40% म्हणजे भागेला 100 बरोबर x चे 8% बरोबर किती म्हणते. मग पहा हे 100 100 कुठून गेले 8 पंच
40 आणि 15 पाचशे किती होऊन आले 75. 15 पाचशे किती होऊन आले 75 म्हणजे किती येणार 7500. एक्स बरोबर किती येणार 7500. प्रश्न क्रमांक 76. 31 डिसेंबर 2008 रोजी बुधवार होता तर 1 मार्च 2000 रोजी कोणता वार होता? पहा 31 डिसेंबर 2008चा कोण वार होता म्हणते? 2008चा बुधवार होता. ठीक आहे, म्हणजे वर्षाच्या शेवटच्या दिवशी बुधवार होता. मग 1 जानेवारीचा 2009 1 जानेवारी 2009चा कोणता वार येऊन जाणार? गुरुवार येणार. मग पहा आता जेव्हा 31चा महिना असते तेव्हा 3 दिवसांना समोर जा लागते, 30चा महिना असते तेव्हा 2 दिवसांना समोर जा लागते आणि 28चा महिना असला तेव्हा किती दिवस समोर जा लागते? 0 दिवस समोर जा लागते. पहा आता 31चा महिना आहे तर पुढच्या महिन्यात जाताना पुढच्या महिन्यात जानेवारी नंतर काय येणार? फेब्रुवारी. काय येणार? 1 फेब्रुवारी. तर 31चा महिना आहे पुढच्या महिन्यात जाताना समोर जाताना किती दिवस पुढे जा लागन? 3 दिवस पुढे जा लागन. ठीक आहे, 31चा महिना आहे त्याच्या पुढच्या महिन्यात जर का आपल्याला जायचं तर 3 दिवस पुढे जा लागन म्हणजे 2009 इथं गुरुवार नंतर काय येणार? शुक्रवार, शनिवार, रविवार. कोणता वार येणार? रविवार येणार. ठीक आहे, मग 1 फेब्रुवारीचा रविवार झाला. आपल्याला विचारला का 1 मार्च. 1 फेब्रुवारी नंतर काय येणार? 1 मार्च. पुढच्या महिन्यात आता फेब्रुवारी मार्च. फेब्रुवारी कोणता महिना आहे? 28चा. 28च्या नंतर जर का आपल्याला पुढच्या महिन्यात समोर जायचं किती दिवस? शून्य दिवस समोर जा लागते म्हणून 1 मार्च 2009चा इथं सुद्धा काय येणार? रविवार येणार म्हणजे पर्याय क्रमांक 2 रविवार. 77 म्हणते कथन काय भारतात शिक्षण निशुल्क केले पाहिजे? ठीक आहे, भारतात शिक्षण निशुल्क केले पाहिजे असं कथन आहे. तर्क म्हणते हा बरोबर. साक्षरतामध्ये सुधारण्यासाठी हाच एकमात्र उपाय आहे. साक्षरतेमध्ये सुधारणा, साक्षरतामध्ये जर का साक्षरतामध्ये सुधारणा पाहिजे तर हाच एक उपाय आहे असं म्हणते तो. ठीक आहे, असं त्याचं म्हणणं आहे. दुसरा पर्याय काय म्हणते? नाही, यामुळे राजकोषवर पहिल्यापेक्षा जास्त कर्ज वाढणार. पहा आता कसं असते अशा प्रश्नात कसं असते, जे तुम्हाला कथन दिलं त्या कथनवरच निर्भर करते. तर्क काय म्हणते तर ते कथनवर निर्भर करते. मग इथं काय म्हणते? कथनमध्ये शिक्षा निशुल्क केली पाहिजे. मग शिक्षेबद्दल इथं म्हटलेलं आहे, परंतु पर्याय क्रमांक 2 मध्ये काय म्हटलं? राजकोषचा याचा वापर केला आहे. पण कथनमध्ये कुठंच राजकोषचा वापर केलेला नाही आहे. कथनमध्ये कुठंच राजकोषचा वापर केलेला नाही म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे आपलं तिथं 100% काय चुकीचंच आहे. तर्क एक काय म्हणते? हा बरोबर. साक्षरतेमध्ये सुधारण्यासाठी हाच एकमात्र उपाय. बरं, एकमात्र उपाय म्हणजे काय? निशुल्कच केलं पाहिजे. काय निशुल्कच केलं पाहिजे तरच काय समजा एकमात्र उपाय होणार का? नाही. जर का समजा तुम्हाला म्हटलं जर तुम्हाला पोलीस बनायचं आहे तर तुमच्याजवळ एक मात्र उपाय का तुम्हाला क्लास लावायचा लागेल तर तुम्ही काय म्हणणार? हे योग्य आहे काय? नाही, योग्य नाही. कोण तुम्ही पुस्तक घेऊन स्वतःही अभ्यास करू शकता आणि असे भरपूर पोरं आहे का बिना क्लासची लागलेले आहे. जर तुम्हाला असं म्हणणार की नाही, जर तुम्हाला पोलीस बनायचं आहे तर तुम्हाला क्लास लावायचा लागेल तर हे योग्य आहे काय? हे योग्य नाही आहे. कारण की तुम्ही स्वतः पुस्तक घेऊन लायब्ररीत सुद्धा अभ्यास करू शकता आणि पोलीस बनू शकता. मग याचंही म्हणणं तसंच आहे. मग याच्यातही तसंच म्हणणं आहे की बा एक मात्र उपाय निशुल्कच ठेवणं असं नाही आहे. दुसरी अजूनही काहीतरी उपाययोजना आणू शकते का ज्यानं हे साक्षरता दर वाढू शकते. म्हणून काय येणार? पर्याय क्रमांक दोन्ही तर्क काय येणार? चुकीचे येणार. रवी उगवत्या सूर्याकडे पाहत होता. म्हणजे रवी हा पूर्व दिशेला होता. लक्षात ठेवा. ठीक आहे, हे पूर्व, हे पश्चिम, हे पूर्व, इकडची पश्चिम, हे उत्तर आणि हे दक्षिण. डोकं म्हणजे उत्तर दिशा असते, पाय म्हणजे दक्षिण दिशा असते, उजवा हात म्हणजे पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा आहे डावा हात पकडाचा. ठीक आहे, उभा होता. रवी हा उगवत्या सूर्याकडे पाहत होता. तो डावीकडे उगवत्या सूर्याकडे पाहत होता म्हणजे इकडे पाहत होता. तो डावीकडे काटकोनात वळला. तो डावीकडे एकदा काटकोनात वळला व उजवीकडे दोनदा काटकोनात म्हणजे इकडे आणि इकडे काटकोनात वळला. आता त्याच्या समोरची दिशा कोणती? आता समोरची दिशा म्हणजे ही दिशा कोणती येणार? दक्षिण दिशा येणार म्हणजे पर्याय क्रमांक 4 दक्षिण. बैठक व्यवस्थेचा मोठा प्रश्न आहे, सोपी प्रश्न आहे. पहा 8 मुली काशी, लीमा, मोहिनी, नेहा, प्रीती, कियारा, रीता आणि स्नेहा एक गोलाकार मेजभोवती केंद्राकडे चेहरा करून बसले. पहा आता गोलाकार मेज म्हणजे आपण एक गोल काढून घ्यायचा. 8 बसलेला आहे म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 गोलाकार मेज भोवती केंद्राकडे चेहरा करून बसलेला आहे म्हणून ॲरो कुठं दाखवा लागेल? आपल्याला केंद्राकडे दाखवा लागेल. ठीक आहे, केंद्राकडे आपण काय दाखवू? ॲरो दाखवू. आता पुढं म्हणते काशी आणि लीमा एकमेकाच्या विरुद्ध बसले. एकमेकाच्या विरुद्ध म्हणजे कसे? अमोरासमोर. काशी आणि लीमा एकमेकाच्या काय बसले? विरुद्ध बसले. म्हणजे समजा इथं काशी बसलेली आहे तर इथं काय कोण बसलेली आहे? लीमा. एकमेकाच्या समोर बसले, विरुद्ध बसलेले आहे. नेहा रीताच्या लगेच शेजारी आहे. आता नेहा रीताच्या लगेच शेजारी आता माहित नाही पण कुठं आहे? समजा नेहा रीता, समजा इथं पकडू आपण. समजा इथं नेहा, इथं रीता पकडून घेऊ. आता सध्या काहीच माहित नाही कोण कुठं आहे. नेहा रीताच्या लगेच शेजारी आहे म्हणते. ठीक आहे, नेहा रीताच्या लगेच शेजारी आहे. प्रीती कियारा आणि स्नेहा रीता क्रमशः एकमेकाच्या विरुद्ध बसलेले आहे. पहा स्नेहा रीता एकमेकाच्या विरुद्ध बसले. पहा स्नेहा रीता
स्नेहा रीता एकमेकाच्या विरुद्ध बसल्या. समजा पहा प्रीती आणि कियारा, समजा इथं प्रीती असन, इथं प्रीती आणि कियारा. प्रीतीच्या समोर लगेच विरुद्ध कोण बसलेला आहे म्हणते कियारा. प्रीतीच्या समोर लगेच विरुद्ध कियारा आणि रीताच्या समोर विरुद्ध कोण बसलेला आहे म्हणते स्नेहा. रीताच्या समोर विरुद्ध कोण बसला आहे स्नेहा बसलेली आहे. ठीक आहे. एकमेकाच्या विरुद्ध बसलेले आहे आणि एकमेकाच्या शेजारी नाही. प्रीती कियारा एकमेकाच्या शेजारी नाही आहे म्हणते. ठीक आहे, एकमेकाच्या शेजारी नाही आहे. प्रीती लिमाच्या लगेच उजवीकडे आहे. प्रीती लिमाच्या लगेच उजवीकडे आहे. मग आता पहा प्रीती लिमाच्या लगेच उजवीकडे म्हणजे आता जागा बदलली. आता प्रीती उठून कुठे येणार इथं प्रीती लिमाच्या लगेच उजवीकडे म्हणजे प्रीती इथं होती. प्रीतीच्या समोर कोण होती कियारा. म्हणजे इथं कोण येऊन जाणार कियारा येऊन जाणार. कियारा येऊन जाणार. मग इथं आपण याच्या अगोदर कोण घेतलं होतं आपण इथं घेतलं होतं स्नेहा. इथं कोण घेतली होती आपण स्नेहा. मग स्नेहाच्या विरुद्ध कोण होती रीता. म्हणजे इथं कोण घ्या लागन रीता घ्या लागन. ठीक आहे, इथं घ्या लागन रीता. प्रीती लिमाच्या लगेच उजवीकडे आहे आणि काशी रीताच्या लगेच उजवीकडे आहे. रीताच्या लगेच उजवीकडे कोण आहे काशी रीताच्या. मग आता रीता कुठे घ्या लागन इथं. मग रीताच्या लगेच उजवीकडे काशी म्हणजे रीता इथं आली. मग रीताच्या समोर कोण आहे इथं कोण असणार मग स्नेहा असणार. म्हणजे इथं रीता नाही इथं स्नेहा नाही. मग आता उरलो कोण तर उरलो पण पहा काशीली मोहिनी उरली. मोहिनी आणि कोण उरला मोहिनी आणि नेहा तर लगेचच आहे. ठीक आहे, एक मिनिट. एकमेकाच्या विरुद्ध बसलेले आहे. पुन्हा वाचू पुन्हा प्रश्न वाचू आपण. पहा काशी आणि लिमा एकमेकाच्या विरुद्ध बसल्या. एकमेकाच्या विरुद्ध बसलेले आहे. नेहा रीताच्या लगेच शेजारी. इथं कोण आहे नेहा नीताच्या लगेच शेजारी. मग नेहा इथं आहे तर मग इथं कोण उरली. मग उरलेली कोण असणार मोहिनी. तर मग आता पहा सगळेचे सगळे बसून गेले. नेहा रीताच्या लगेच प्रीती कियारा स्नेहा रीता. प्रीती कियारा स्नेहा आणि रीता एकमेकाचे काय आहे विरुद्ध बसले म्हणजे असे बसले आहे. प्रीती लिमाच्या लगेच उजवीकडे. प्रीती हे लिमाच्या लगेच उजवीकडे प्रीती बसलेली आहे आणि काशी रीताच्या लगेच उजवीकडे बसलेली आहे. तर स्नेहाच्या संदर्भात मोहिनीचे स्थान काय. तर नेहाच्या संदर्भात मोहिनीचे स्थान काय. मग नेहा आणि मोहिनी काय एकमेकाच्या विरुद्ध आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर विरुद्ध. प्रश्न क्रमांक 81 सोपा प्रश्न आहे. म्हणजे इथं दिलेला आहे 5 गुणेला 9 बरोबर 54. इथं 7 गुणेला 4 बरोबर 82. तर 9 गुणेला 8 बरोबर किती. पहा 9 5 किती होऊन आले 45. मग 45ची उलटी केलेली आहे म्हणजे 5 गुणेला 4 7 चौक 28. ची उलट केली किती होणार 82. 9 8 किती झाले 72. 72ची उलट केली तर किती होणार 27. म्हणजे पर्याय क्रमांक 1 27. प्रश्न क्रमांक 83 एक पासून 7 अंकपर्यंतचे याच क्रमाने पुन्हा पुन्हा लिहित गेल्यास 100 अंकावर कोणता होईल. म्हणता 1 ते 7 पर्यंत म्हणते तर 100व्या अंकावर कोणता अंक येईल. मग 1 ते 7 म्हणते म्हणजे 7व्या अंकाले म्हणजे 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 1 वर 1 अंक, 2 वर 2, 3 वर 3, 4 वर 4, 5 वर 5, 6 वर 6, 7 वर 7. मग पुन्हा जेव्हा 8वा क्रमांक आहे तेव्हा कोण येणार 1. पुन्हा कोण येणार 1. मग जेव्हा 9वा क्रमांक येणार पुन्हा कोण येणार 2. ते मग 10वा येणार पुन्हा कोण येणार 3. मग असं करत काय म्हणते तर 100व्या क्रमांकावर कोण येणार. मग शेवटचा अंक कोणता आहे 7. मग 100ले कितीनं भागा 7 न 7 1 7 उरून किती राहिले 3 7 चौक 28. ठीक आहे, उरले किती शेवटी 2 उरले. उरले किती 2 म्हणजे 98 म्हणजे जर 98वा क्रमांक म्हणजे आपला 1 मिनिट 100 भागीला किती येणार 7. 7 1 7 7 1 7 उरले किती 3 7 चौक किती झाले 28. 7 चौक किती झाले 28. मग 7 चौक उरून किती राहिले 2 आपल्याजवळ 2 म्हणजे 98व्या क्रमांकापर्यंत किती अंक येऊन जाणार. समजा पूर्णचे पूर्ण 98 अंक येऊन जाणार. मग 98 99 100 मग 100व्या क्रमांकावर कोणता अंक येणार 2 अंक येणार. म्हणजे पर्याय क्रमांक 3 2. अंक 85 आपल्याला 42 यास 56 110 यास प्रश्नार्थ चिन्ह. मग इथं काय केलेलं आहे इथं सायन्ससाठी काय केलं 42 7 सखम आपला 7 8 56. मग त्याचप्रमाणे याचा जर का गुणाकार करतो म्हटलं तर याचा गुणाकार आपल्याला इथं दिलेला आहे 10 गुणेला 11 म्हणजे 110 आणि 11 गुणेला 12 म्हणजे किती झाले 132. म्हणजे पर्याय क्रमांक 3 132. आकाशला 3 बहिणी व 3 भाऊ आहे. ठीक आहे, आकाशला 3 बहिणी व 3 भाऊ आहे. चैतालीला 2 बहिणी व 3 भाऊ आहे. सौरभ चैतालीचा भाऊ आहे व आकाशची बहीण सरला आहे. ठीक आहे, आकाशची बहीण सरला आहे तर सर्वात जास्त भाऊ कोणाला पहा. इथं काय म्हणते आकाशला किती भाऊ आहे म्हणते 3 भाऊ. आकाशला 3 भाऊ आणि किती बहिणी आहे म्हणते 3 भाऊ आणि 3 बहिणी. 3 बहिणी
3 भाऊ आणि 3 बहिणी आहे. ठीक आहे, 3 भाऊ आणि 3 बहिणी आहे. मग आता शेवटी काय म्हणते, व आकाशची बहीण सरला आहे. आकाशची बहीण कोण आहे, म्हणजे ह्या 3 पैकी एक जे कोण आहे हे आहे सरला. हे कोण आहे, सरला. मग सरलाचा भाऊ कोण झाला, आकाश. सरलाचा भाऊ कोण झाला, आकाश. आणि आकाशले हे 3 भाऊ, म्हणजे सरलाचा भाऊ आकाश आणि आकाशले 3 भाऊ, म्हणजे सरलाचे 3ही भाऊ आहे आणि आकाश सुद्धा भाऊ आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ आकाश 1 आणि हे 3 भाऊ, म्हणजे सरलाले किती भाऊ झाले, 4 भाऊ झाले. ठीक आहे, तर सर्वाधिक भाऊ कोणाला येते, सरलाला येणार. सर्वाधिक भाऊ किती कोणाला येणार, सरलाला येणार 4 भाऊ, कारण की चैतालीला किती भाऊ आहे, 2 भाऊ आणि 3 बहिणी सरळ सरळ दिलेला आहे. ठीक आहे, म्हणून काय येणार याच्यात, आकाशला किती भाऊ, सरलाला किती भाऊ येणार, 4 भाऊ येणार जास्तीत जास्त. एका 30 मीटर लांबीच्या कापडातून रोज 3 मीटर कापडाचा तुकडा कापला तर कापड पूर्ण कापायला किती दिवस लागणार, पहा. 30 मीटर कापड आहे, ह्या 30 मीटर रोज 3-3 मीटर कापड नेले, रोज 3 मीटर, रोज 3 मीटर, रोज 3 मीटर जर का आपण कापड नेतो म्हटलं तर काय करा, रोज 3 आहे ना, म्हणजे 30 भागेला 3 करून टाका, म्हणजे 3 10 किती झाले, 10. एकूण 10 दिवस लागणार का, नाही. तर मग ह्याच्यातून काय करायचं, 1 वजा करायचं, म्हणजे किती दिवस लागणार, 9 दिवस लागणार. 93 प्रश्न क्रमांक 93 अक्षर मालिका दिली आहे. 2, 7, 14, 23, 23 नंतर इथं 34, टिंबटिंबन इथं काय दिलेलं आहे, शेवटी 62. इथं झालेलं काय, तर याच्यात कितीचा फरक आहे, याच्यात 5चा फरक आहे. इथं कितीचा फरक आहे, 7चा. इथं कितीचा होणार मग 9चा. इथं कितीचा फरक येणार, 11चा. आणि इथं कितीचा फरक येणार, 13चा. आणि समोर कितीचा फरक येणार, 15चा. प्रत्येकात 2 मिसळले, 2 मिसळले, याच्यातही 2, याच्यातही 2, याच्यातही, मग याच्यातही 2, म्हणजे समोरची संख्या येणार. मग आता इथं जर का 11 मिळवलं तर 34 येणार. मग 34 आणि 34 मध्ये जर का आपण 13 जर का मिळवतो म्हटलं तर किती येणार, 47 येणार. म्हणजे पर्याय क्रमांक 2 47. आणि प्रियांकाचे प्राप्तांक नेहापेक्षा जास्त, हर्षाचे प्राप्तांक राकेश एवढे आहे. तर असा प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी वर खाली मांडणी केलेली कधी चांगली राहील, कारण की कन्फ्युजन होत नाही. पहा, आता प्रियांकाचे प्राप्तांक नेहापेक्षा जास्त आहे. आता प्रियांका हे जे आहे, प्रियांकाचे प्राप्तांक नेहापेक्षा जास्त आहे, म्हणजे नेहाचे प्राप्तांक काय कमी आहे. ठीक आहे, पुढं हर्षचे प्राप्तांक राकेशपेक्षा जास्त. हर्ष राकेश इथं कुठे दिले, म्हणजे वेगळं मांडू आपण. हर्षचे प्राप्तांक राकेशपेक्षा जास्त आहे, म्हणजे राकेशपेक्षा जास्त आहे. राहुलचे प्राप्तांक दिव्यापेक्षा कमी आहे. तर राहुलही नाही, दिव्याही नाही, म्हणून हे वेगळं मांडायला लागणार आपल्याला. राहुलचे प्राप्तांक दिव्यापेक्षा जास्त आहे. ठीक आहे, राहुलचे प्राप्तांक आपण दिव्यापेक्षा कमी आहे म्हणते, दिव्यापेक्षा कमी आहे. ठीक आहे, दिव्यापेक्षा काय कमी आहे, म्हणजे दिव्यापेक्षा काय राहुलचे प्राप्तांक कमी आहे. नेहाचे प्राप्तांक हर्षपेक्षा जास्त आहे. पहा, नेहाचे प्राप्तांक हर्षपेक्षा जास्त आहे, म्हणजे हर्ष कुठे येणार इथं, मग हर्ष जर का इथं आला तर मग राकेशले सुद्धा काय लागेल, इथंच या लागेल ना, कारण की हर्षचे प्राप्तांक राकेशपेक्षा जास्त आहे आणि नेहाचे प्राप्तांक हर्षपेक्षा जास्त आहे. ठीक आहे, नेहाचे प्राप्तांक हर्षपेक्षा जास्त आहे. दिव्याचे प्राप्तांक राकेशपेक्षा कमी आहे. दिव्याचे प्राप्तांक राकेशपेक्षा कमी आहे. मग दिव्याचे प्राप्तांक राकेशपेक्षा कमी, म्हणजे इथं कोण येऊन जाणार, दिव्या. राकेशपेक्षा कमी आहे, म्हणजे इथं कोण येणार, खाली शेवटी कोण येणार, राहुल येऊन जाणार. राकेशपेक्षा कमी आहे, तर सर्वात कमी प्राप्तांक कोणाचे, मग सर्वात कमी इथं कोण देणार, राहुल. तर सर्वात कमी प्राप्तांक राहुलचे येणार. पर्याय क्रमांक 3 राहुल. क्रमांक 96 प्रश्न क्रमांक 96. एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी 9 खेळाडूंनी मैदानात उभे होते. प्रत्येक खेळाडूंनी परिचय करून देताना राहिलेल्या सर्व खेळाडूंशी एकदा हस्तांदोलन केलं. तर हस्तांदोलनचं गणित आहे, तर हस्तांदोलनचं गणित एकदम सोपी गणित आहे. पहा, हस्तांदोलनचं गणित, तर दिलेली संख्या काय करायचं, दिलेली संख्या गुणेला अगोदरची संख्या भागेला काय येणार, 2. दिलेली संख्या किती आहे, खेळाडू किती होते, 9. अगोदरची संख्या किती येणार, 8 भागेला 2, 2 जर केले भागलं 4, 9 चौक 36, म्हणजे एकूण किती सामने झाले, 36 सामने झाले, किंवा एकूण किती हस्तांदोलन झाले म्हटलं तर किती येणार, 36च येणार. वर्णमालेत अशा किती जोड्या आहेत की जे इंग्रजी वर्णमालेप्रमाणे मधात तेवढेच अक्षर येतात जेवढे की इंग्रजी वर्णमालेच्या मधात. पहा, आता हा प्रश्न आपण कधी वाचलाच नाही तर कन्फ्युजन करते. तर पहा, प्रश्न सोडवायचा कसा, तर पहा, आता इथं शब्द दिलेला आहे गव्हर्नमेंट, तर GOVERNMENT. मग आता काय म्हणून आला तो, दिलेल्या शब्दाच्या अक्षरमालेच्या मधात किती शब्द आहे, काय आहे, आपल्याला ते काही समजून नाही राहिलं. मग असं जर का समजा दिसून आलं तर पहा, आता हे प्रश्न सोडवणं एकदम सोपी आहे. जर समजा तुम्हाला व्हॅल्यू जर पाठ असेल तर तुमचं सेकंदात होते, जर तुम्हाला याचे जर व्हॅल्यू पाठ नसेल तर तुम्हाला कठीण जाणार. पहा, व्हॅल्यू जर पाठ असेल तर आपण इथं व्हॅल्यू लिहून घे. पहा, आता G किती होते 7, O किती होते 15, V किती होणार 22, E किती होते 5, R किती होणार आपल्याजवळ R 18, N किती होते 14, M किती होते 13, E किती होते 5, N किती होते 14 आणि T किती होते 20. ठीक आहे,
मग अशा प्रकारे आता आपल्याला काय करणं आहे, अक्षर मोजणे आहे. मग पहा, आता जेव्हा अल्फाबेटिकली किंवा जेव्हा 1, 2, 3, 4 समजा अंक म्हणताना जो अंक जिथं म्हटला आणि तो अंक तिथंच सापडला ते काय एक जोडी बनते. जसं की आपण इथं पाहू. पहा आता 7 आहे, 7च्या पुढे आपण समोर जाऊ. 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आहे का नाही. पहा 7, 8, 9, 10, 11, 12, 13 म्हणजे मी 13 म्हटलं आणि इथं 13च अंक आहे म्हणजे हे काय झाली, एक जोडी झाली. तिथं थांबायचं आणि पुढे जातं 13, 14, 15, 16 नाही झाली. मग पुन्हा 15, 16, 17, 18 पहा 15, 16, 17, 18 दुसरी जोडी झाली. 19, 20, 21, 22 नाही. पहा 22, 23, 24, 25, 26 मग नंतर काय येणार 1, 2 येणार. हा 1, 2, 3 नाही. मग 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 18, 19, 20, 21, 22, 23, 14, 15, 16, 17, 18, 13, 14, 15, 5, 6, 7 इकडून किती झाल्या, एकच जोडी झाली, 2 जोड्या झाल्या. आता इकडून मोजा 20, 21, 22, 23, 24, 25, 26 1, 2, 3 नाही. 14, 15, 16, 17, 18 पहा किती जोडी झाली, तिसरी. 19, 20, 21, 22 नाही. मग 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 13, 14 ठीक आहे. 15, 16, 17, 18, 19, 14, 15, 16, 17, 18, 19, 18, 19, 20, 21, 22, 5, 6, 7, 22, 23 हे होणार. म्हणजे एकूण जोड्या किती झाल्या, 1, 2, 3, 4 एकूण जोड्या किती बनते, 4 जोड्या बनते. म्हणजे पर्याय क्रमांक 4. एका संख्येची लगतची मागील संख्या व लगतची पुढील संख्या यांचा गुणाकार 728 आहे तर ती संख्या कोणती. मग पहा ते संख्या पाहिजे. मग ते संख्या पाहिजे म्हणजे काय होणार, संख्या बरोबर गुणाकार अधिक 1 हे येणार वर्गमुळात. म्हणजे काय येणार 728 अधिक 1 ठीक आहे. 728 किती 729 आणि 729चा वर्गमूळ किती येते 27 म्हणजे ते संख्या कोणती येणार 27. 99 आपल्याला एक चौकोन दिलेला आहे. चौकोनात काय दिलेलं आहे, आपल्याला संख्या दिलेल्या आहे. चौकोनात संख्या दिलेल्या आहे ठीक आहे. मग आता हे तुम्हाला या संख्या दिल्या तर इथं काय केलेलं आहे, तर कंसाच्या बाहेरची जी संख्या याची काय करायची वजाबाकी, कंसाच्या बाहेरील संख्येची काय करायची वजाबाकी करून काय करायची त्याची तिप्पट, कंसाच्या संख्येची काय करायची वजाबाकी करून काय केलेली तिप्पट. म्हणजे त्याप्रमाणे जर का आपण सोडवतो म्हटलं उत्तर काय ना 405 म्हणजे पर्याय क्रमांक 1 405. HAHAMER हा शब्द लिहिलेला आहे AHMMRE तर त्याचप्रमाणे त्या सांकेतिक भाषेत FLOWER हा शब्द कसा लिहा. तर पहा इथं लॉजिक असा लावलेला आहे त्यांनी. पहा तर पहिला दुसरा शब्द काय झालेला आहे बदललेला आहे. म्हणजे H इथं गेला पहिल्या ठिकाणी आणि दुसरा शब्द पहिल्या ठिकाणी आला. मग हा यम इकडे गेला, यम इकडे आला. त्यानंतर इकडचा शब्द इकडे गेला, इकडचा शब्द इकडे. त्याचप्रमाणे जर का सोडवतो म्हटलं इथं काय येणार एफ आणि इथं काय येणार यल, इथं काय येणार एफ आणि इथं काय येणार यल. त्याचप्रमाणे इथं काय येणार डब्ल्यू, इथं काय येणार ओ. त्याचप्रमाणे इथं येणार आर आणि इथं काय येणार ई. म्हणजे इथं LFWORE म्हणजे पर्याय क्रमांक 4.